तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलं. पारंपरिक पद्धतीने ही गुळाची सांजोरी तेलामध्ये बनवली जाते, तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकतात 1 चमचा. जास्त तेल आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर मी या ठिकाणी 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे. एकदम फाईन असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. जो 0 नंबरचा रवा येतो ना तोच. रवा असा सतत परतवायचा आहे. कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 8 ते 9 मिनिटापर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. असा हलका बदामी रंग आल्यानंतर रवा हा बाउलमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे. थोडासा त्यापेक्षा कमी घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही करू शकतात, पण एवढा गूळ अगदी परफेक्ट चवीचा ठरतो. त्यानंतर हा जो गूळ आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर ह्या गुळाचा आपल्याला असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर असा चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता असा चिकटसरपणा आलेला आहे या पाण्याला, तर मी आता गॅस बंद करते. यापेक्षा जास्त घट्टसर हा पाक आपल्याला होऊ द्यायचा नाही. गॅस बंद केल्यानंतर गुळामध्ये काही प्रमाणामध्ये कचरा तर असतो, म्हणून अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते पाणी रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मात्र हे गुळाचं गरमच टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता जो काही कचरा होता तो ह्या पद्धतीने अडकलेला आहे. आता हे गुळाचं पाणी ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. तर हा जो रवा मी घेतलेला आहे हा वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये सांजोऱ्या बनवायच्या आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही रवा घेऊ शकतात. तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 6 तासासाठी हा रवा आपल्याला अशाच पद्धतीने मुरत ठेवायचा आहे. पूर्ण रात्रभर मी असाच राहू दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्हाला मी दाखवत आहे. रवा मस्त असा हा मुरलेला आहे. तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाणी हे शोषलं गेलेलं आहे. तर आता हा रवा हे सारण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारण 1 चमचा खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी होती. आपण रवा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली होती. कमी फ्लेमवरतीच 8 ते 9 मिनिटं रवा सुद्धा भाजून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे. भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. गॅस कमी ठेवला का अगदी खरपूस हे साहित्य भाजलं जातं. साधारण 1.5 ते 2 मिनिटं पर्यंत हा खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही, तर असा हलका थोडासा बदामी रंग आला याला का काढून घ्यायचा आहे. ह्या प्रकारे पारंपरिक पद्धतीने तर खोबरं हे असं कच्चच टाकलं जाते, पण जर का असं थोडंसं भाजून घेतलं आणि मग हे खोबऱ्याचा खीस टाकला तर चवीला आणखीनच छान लागतं हे सारण. त्यानंतर या वाटीमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे बदाम, थोडे काजूचे काप आणि थोड्याशा चारोळ्या असं हे भाजून घेऊ साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत. सर्व साहित्य आपण अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे. अर्ध्या मिनिटं भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा काढून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने जास्त हे आपल्याला जाळायचं सुद्धा नाही. त्यानंतर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तर ही भाजून घेतलेली खसखस टाकायची आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतात. त्यानंतर ही थोडीशी वेलची पूड घालायची आहे. थोडीशी यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली. त्यानंतर हे भाजलेलं खोबरं, खसखस, वेलची पूड, ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं एवढं आपल्याला साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे असं हाताने मिक्स केलं ना चमच्यापेक्षा तर व्यवस्थित असं मस्त हे मिक्स होतं. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, सारण किती मस्त झालेलं आहे. अगदी मोकळं मोकळं आणि घरामध्ये सुद्धा मस्त सुगंध दरवळलेला आहे. मी तुम्हाला आता हे सारण प्लेटमध्ये सुद्धा टाकून दाखवते. ह्या पद्धतीचं गुळाच्या सारणाच्या सांजोऱ्या खायला अतिशय चविष्ट लागतात. अतिशय झटपट आणि चविष्ट हे सारण आपलं तयार झालेलं आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. आता सारण तर तयार झालेलं आहे. पारीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर एका बाउलमध्ये 1.5 वाटी
मैदा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात 1 वाटीने हा अर्धी वाटी. 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. 1.5 वाटी मैद्यासाठी पाव वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा घेताना हा पारीसाठी सुद्धा आपल्याला 0 नंबरचाच रवा घ्यायचा आहे. जो आपण सारणसाठी भाजला तोच रवा. ह्या पद्धतीचा अतिशय बारीक रवा. पाव वाटी घेतलेला आहे रवा. 1.5 वाटी मैद्यामध्ये पाव वाटी रवा हा टाकून घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पाव चमचा. मीठ, रवा आणि मैदा पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे मिक्स करून घेतल्यानंतर हे 2 चमचे तूप मस्त कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तर ह्या पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तुपाचं मोहन आपल्याला ह्या रव्या मैद्यामध्ये टाकायचं आहे. तूप हे कडकडीत असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते. असं थोडंसं गार झाल्यानंतर चमचा हा काढून घेते आणि हाताने पूर्ण ह्या रव्या मैद्यामध्ये हे तुपाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने पूर्ण असं चोळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मूठ हे वळून पाहायची. अगदी परफेक्ट ही मूठ वळली जात आहे, म्हणजेच मोहनाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. थोडं कमी झालं तर काही हरकत नाही, पण जास्त मोहन आपल्याला यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर करंजी संपेपर्यंत मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम अशी राहण्यासाठी यामध्ये सिक्रेट काही आपल्याला साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे 1 चमचा पिठी साखर. तर पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा पिठी साखर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, पारीच्या मिश्रणामध्ये 1 चमचा साखर घातल्यामुळे जेव्हा आपण करंजी तळतो ना, यामधली साखर मस्त कॅरेमल होते आणि त्यामुळेच करंजीला मस्त कुरकुरीत, खुसखुशीत असापणा येतो आणि रंगही मस्त येतो. संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते, अजिबात मऊ पडत नाही. त्यानंतर यामध्ये पाणी टाकून असा थोडासा सैलसर आपल्याला याचा डो करून घ्यायचा आहे. तर या पिठामध्ये आपण रवा वापरलेला आहे. रवा हा फुलतो, नंतर हा डो घट्टसर होतो, म्हणून थोडासा सैलसरच मळायचा आहे. यामध्ये आपण साखर वगैरे घातल्यामुळे लगेच याचा व्यवस्थित असा डो होत नाही. तर अशा पद्धतीने सैलसर हे भिजून घेतल्यानंतर 5 मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर अगदी थोडासा हाताला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मळून घ्यायचं आहे. असं हे अर्धा मिनिट मळून घेतल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला. साधारण अर्धा ते 1 तासासाठी हा डो आपल्याला अशाच पद्धतीने झाकून ठेवायचा आहे. आता अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. 1 तासही ठेवू शकतात तुमच्याकडे जर का वेळ असेल तर. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते. मस्त असा हा डो भिजला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला पारीसाठी छोटे छोटे असे उंडे करायचे आहे. अगदी मऊसूत होतो हा डो. असे काही उंडे हे करून घेतलेले आहे. बाकीचा डो आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे, म्हणजे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, यावरती कडक पापुर्ती येणार नाही आणि मऊ असा राहील. त्यानंतर मैदा लावून ह्या पाऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. लाटताना मात्र पातळसरच लाटायची ही पारी, जास्त आपल्याला जाड वगैरे लाटायची नाही. एवढी ही मोठी अशी मीडियम साईजची पारी लाटून घेतली. त्यानंतर ही पारी आपल्याला झाकून ठेवायची कापडाखाली. खाली कापड आथरलेला आहे, त्यावरती पाऱ्या ठेवलेल्या आहे आणि वरतून सुद्धा कापड आथरायचा. साधारण 6 ते 7 पाऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर सांजुरी बनवण्यासाठी आपल्याला तांब्याचा वापर करायचा आहे, म्हणून तांब्या घेतलेला आहे. तांब्यामध्ये थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे. तांदूळ किंवा कोणतेही धान्य घालू शकतात. सांजुरी बनवताना तांब्या हलू नये यासाठी यामध्ये काहीतरी धान्य आपल्याला टाकायचं आहे. वरतून असा रुमाल घेतलेला आहे, घडी करून घेतलेला आहे. रुमाल किंवा कोणताही कापड घेऊ शकतात. रबर आहे माझ्याकडे, असं रबर लावून घेतलेला आहे. पारी अशी ठेवून घेतल्यानंतर हे सारण आपल्याला भरायचं आहे ह्या पद्धतीने. अशा प्रकारे चमच्यानेही भरून घेऊ शकतात किंवा हाताने व्यवस्थित असं भरलं जातं सारण, म्हणून मी हाताने हे सारण भरून घेऊ शकते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, मस्त असं भरपूर सारण या सांजुरीमध्ये भरलं जाते. पूर्वीच्या काळी लोक असं मस्त भरपूर सारण भरलेल्या सांजुऱ्या बनवायच्या. आता सुद्धा काही घरांमध्ये अशा पद्धतीच्या सांजुऱ्या बनवल्या जातात. असं पूर्ण व्यवस्थित हे सारण भरायचं आहे, म्हणजे करंजी ही खाली बसत नाही, मस्त अशी फुगलेली दिसत असते. त्यानंतर हे पाणी घेतलेलं आहे आणि काडीला कापूस हा गुंडाळून घेतलेला आहे. अशा कॉटनने पाणी लावायचं आहे तांब्याच्या कडाकडाला. पूर्ण गोलाकारमध्ये पाणी लावून घेतल्यानंतर दुसरी पारी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने पारी ह्यावरती ठेवायची आहे. दोघं हातांनी अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे.
तुम्ही पाहू शकतात मस्त ही पारी चिटकली जाते. त्यानंतर अंगठ्याच्या मदतीने तांब्याचा जो काठ आहे ना त्या काठावरती प्रेस करायचा आहे, म्हणजे ही पारी क्रॅक होते, तिथून ही तुटत असते. या पद्धतीने पूर्ण गोलाकारमध्ये फिरून घेतल्यानंतर साईडला एक्स्ट्राची आलेली ती पारी असलेली ती अशी निघत असते. या पद्धतीने ह्या पारीचा आपल्याला पुन्हा वापर करायचा आहे आणि मस्त आपली ही पहिली सांजोरी ही झालेली आहे. अशा पद्धतीने तांब्या उचलून ही अलगद काढून घ्यायची आहे. कुठेही ही सांजोरी फुटत नाही, एकदम मस्त अशी ही सांजोरी होत असते. या पद्धतीने सांजोरी ठेवताना मात्र कापडाखाली झाकून ठेवायची आहे आपल्याला, जशा आपण पाऱ्या ठेवल्या त्या पद्धतीने. मी आणखी तुम्हाला एक सांजोरी बनवून दाखवते. दुसरी पारी घेतलेली आहे, अशी तांब्यावरती ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे. ज्या सांजोऱ्या आहे ना मैत्रिणींनो, बनवायला अतिशय सोपे आहे, कुठेही चिटकत नाही आणि मस्त अशा एकसारख्या येतात. कारण यामध्ये भरपूर सारण असं जेवढं मावेल, ज्या साईजचा तुमचा तांब्या असेल त्या साईजनुसार ह्या सांजोऱ्या होत असतात. असं मस्त दाबून हे सारण भरून घेतलं. त्यानंतर कापसाचा जर का तुम्हाला काडीचा वापर करायचा नसेल तर बोटाने अशा पद्धतीने पाणी हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने काठाला असं हे पाणी लावून घेतलं का सांजोरी फुटत नाही, मस्त चिटकली जाते. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करून घेऊ शकतात, पण जर का जास्त दिवसासाठी टिकवायच्या असतील, सांजोऱ्या जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर पाण्याचाच वापर करा. त्यानंतर आधीच्या सांजोरीप्रमाणे ही सांजोरी सुद्धा आपल्याला दोघं हातांनी अशा प्रकारे गोलाकारमध्ये फिरून दाबून घ्यायची आहे. त्यानंतर अंगठ्याने ह्या पद्धतीने तांब्याच्या काठावरती दाबत घ्यायचं आहे. असं प्रेस करत घेतलं का ही पारी बघा अशा पद्धतीने ही तुटत असते. तिथून कोणत्याही प्रकारचा साचा किंवा जी चक्री येते सांजोरी कापण्याची तीही आपल्याला वापरायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने एकसारख्या साईजच्या मस्त अशा अतिशय छान झटपट होणाऱ्या ह्या सांजोऱ्या होत असतात. मित्रांनो, तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीच्या ह्या सांजोऱ्या. अतिशय बनवायला ही रेसिपी सोपी आहे. पारी निघत असते, या पारीचा मी पुन्हा वापर करते, पुन्हा दुसरी पारी ही लाटून घेते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती इझी पद्धत आहे ही. अगदी सहज आपण ही दुसरी सांजोरी सुद्धा बनवून घेतलेली आहे. सांजोरी काढताना मात्र ह्या पद्धतीनेच ती हातावरती आपल्याला घ्यायची आहे, तांब्या असा उचलून. तर अशाच पद्धतीने मी जेवढ्या ह्या सारणामध्ये सांजोऱ्या बनतील तेवढ्या सांजोऱ्या ह्या बनवून घेते. किती मस्त दिसत आहे तुम्ही पाहू शकता, एकदम टम्म फुगलेली, कुठेही बसलेली नाही, कुठेही सांजोरी अशी फाटलेली नाही. या पद्धतीनेच आपल्याला सांजोऱ्या ह्या झाकून ठेवायच्या आहे, म्हणजे कडक होणार नाही त्या जास्त. आता सगळ्या सांजोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे. साधारण या 7 सांजोऱ्या एवढ्या झालेल्या आहे. सांजोरीची पारी ही अशी मऊ असताना तळायची नाही, तर त्या पूर्णपणे अशा वाढलेल्या आहे तरच मग तळून घ्यायची आहे. तळण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकतात. असं मीडियम तेल हे तापलेलं आहे. गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम आहे. कमी केली तर सांजोरीची जी पापुर्ती आहे ती कडक होईल आणि जर का गॅस मोठा केला तर पटकन ती लाल होतील. तर म्हणून मीडियम गॅसवरती ह्या सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहे. वरतून पडीने ह्या पद्धतीने तेल टाकत घ्यायचं आहे, म्हणजे सांजोरी आपण जेव्हा पलटवताना ती तुटत नाही. आता अगदी हळूच ह्या पद्धतीने झाऱ्याने सांजोऱ्या ह्या आपल्याला पलटून घ्यायची आहे, म्हणजे सांजोऱ्याची खालची आणि वरची बाजू दोघं मस्त अशा ह्या तळल्या जातील, छान असा रंग येईल. आता तुम्ही पाहू शकता सुरुवातीला भरपूर असे बबल्स निघत होते, आता हे बुडबुडे जे आहे ते बबल्स आता पूर्णपणे हे कमी झालेले आहे. तर मैत्रिणींनो, आपली ही सांजोरी तळून झालेली आहे. आता तिला काढून घेऊ. तेल हे निथळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशा ह्या सांजोऱ्या दिसत आहे. अजिबात तेलगटही नाही. राहिलेल्या बाकीच्या सांजोऱ्या सुद्धा मी तळून घेते. अशा पद्धतीने ह्या सगळ्या सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहे. मस्त अशा या कचोरीप्रमाणे सांजोऱ्या दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त अशा. मी तुम्हाला ही तळूनही दाखवते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनही दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तुम्ही पाहू शकतात किती मस्त
मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी सांजोरी झालेली आहे. तर संपेपर्यंत अशीच ही मस्त खुसखुशीत सांजोरी राहते आणि भरपूर अशी सारण भरलेली. तुम्ही सुद्धा नक्कीच करून करूया. तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य दाखवत आहे. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही कपाने हे साहित्य मोजून घेऊ शकतात. एक वाटी गच्च भरलेला हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तेवढ्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा हा आपल्याला एकदम बारीक असा 0 नंबरचा तोच घ्यायचा आहे. ह्या एक वाटी रव्यासाठी आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर घ्यायची आहे. साखर ही मिक्सरमध्ये दळून घेतली आणि ती 1.5 वाटी घ्यायची आहे. सोबतच आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट घ्यायचे आहे. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई घेताना आपल्याला थोडीशी जाड तळाची घ्यायची आहे. गॅस चालू केलेला आहे आणि 1 वाटी घेतलेला खोबऱ्याचा खीस हा कढईमध्ये टाकायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरती मस्त असा खमंग होईपर्यंत खोबऱ्याचा खीस भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यामध्ये अगदी पाव चमचा थोडंसं तूप टाकू, म्हणजे मस्त कुरकुरीत असा हा खोबऱ्याचा खीस भाजला जाईल. तूप जास्तही टाकायचं नाही, अगदी थोडंसं टाकल्यावरती मंद गॅसवरती हा खोबऱ्याचा खीस मस्त असा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं जास्त जाळायचा सुद्धा नाही, असा थोडासा तांबूस रंगावरती भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून ठेवायचा आहे आणि पूर्ण हा गार होऊ द्यायचा आहे. असा थोडासा पसरून ठेवला तर लवकर हा खोबऱ्याचा खीस थंड होईल. आता गॅसवरती कढई पुन्हा ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पोहे खाण्याचा चमच तूप टाकते. तूप किंवा तेलही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आता घेतलेला 1 वाटी रवा जो आहे तो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये आणि रवा हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी ठेवायची नाही, तर कमी गॅसवरती साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी हा रवा असा थोडासा याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा भाजते वेळेस आपल्याला जास्त तुपाचा किंवा जास्त तेलाचाही वापर करायचा नाही. अगदी थोडंसं फक्त तूप किंवा तेल हा करंजीचा रवा भाजायला लागत असतो. असं कंटिन्यू परतून घेतला तर सगळ्या बाजूंनी हा रवा एकसारखा असा भाजला जातो आणि कुठेही तो करपत नाही. या ठिकाणी आपले साधारण 6 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. मस्त असा भाजून झालेला आहे. सुगंधही सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा बदामी रंग आलेला आहे. जास्त सुद्धा लाल होऊ द्यायचा नाही. आता हा भाजून झालेला रवा ताटामध्ये काढून घेते. कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा आपल्याला परतून असे मस्त क्रंची करून घ्यायचे आहे. तर या ड्रायफ्रूटमध्ये साधारण 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम, थोडीशी चारोळी, 8 ते 10 मनुक आणि अर्धा चमचा खसखस एवढं हे साहित्य टाकून साधारण अर्धा मिनिटा ते 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. असा थोडासा रंग याचा बदलला का मग गॅस बंद करायचा आहे आणि हे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा भाजून घेतलेले ह्याच साहित्यामध्ये टाकायचं आहे आणि आता पूर्ण तिघं साहित्य हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता हा जो खोबऱ्याचा खीस आहे असा हाताने आपल्याला चुरून घ्यायचा आहे. असा हाताने चुरून घेतला तर मस्त याचा बारीक असा चुरा होत आहे. एवढा क्रिस्पी हा खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे. आता पूर्ण खोबऱ्याचा खीस हा मस्त चुरून घेतलेला आहे आणि ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे असं मिक्स करत असतानाच त्यामध्ये घेतलेली साखर 1.5 वाटीची आहे पिठी साखर, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर हे जे प्रमाण आहे संपूर्ण माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे. मी जसं घरी करंजीचं सारण बनवते त्यानुसार. तुम्ही जर का घ्यायचं असेल तर ह्याच प्रमाणामध्ये करा किंवा खोबऱ्याचा खीस जास्त तुम्हाला घालायचा असेल तर आणखी 1 वाटीच्या ऐवजी 2 वाटी खोबऱ्याचा खीस घाला. ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वाढवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी अधिक यामध्ये बदल करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असतानाच त्यामध्ये आपल्या चवीनुसार वेलची पूड सुद्धा टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूड बारीक कुटून घेतलेली आहे. वेलची पूड कुटत असताना त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करा आणि मग कुटून घ्या. वेलची पूड अगदी बारीक अशी कुटली जाते आणि पटकन सुद्धा कुटली जाते. तर वेलची पूड टाकलेली आहे. संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी सारण किती मस्त असं झालेलं आहे, पांढरं शुभ्र आणि अगदी मोकळं मोकळं.
आता करंजीचं जे बाहेरचं आवरण असते त्याला पारी म्हणतात आणि ती पारी बनवण्यासाठी आपल्याला बारीक असा रवा घ्यायचा आहे. रवा घेताना खूप बारीकच घ्या, जाड रव्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे. घेतलेला रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे, म्हणून ताट घेतलेला आहे आणि ताटामध्ये चाळण ठेवून त्यामध्ये 2 वाटी हा रवा टाकते. ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य मोजून घेतलेलं होतं ना, त्याच वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा चाळून घेतलेला आहे. आता अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजेच करंजी चवीला मस्त अशी लागते. आता आपला जो सिक्रेट साहित्य आहे ना करंजीचा, तो म्हणजे पाव चमचा पिठी साखर. अशी ही पिठी साखर जर का पारीच्या मध्ये टाकली करंजीच्या आवरणाच्या मिश्रणामध्ये, तर करंजीला मस्त असा सोनेरी रंग तर येतोच, त्याशिवाय जास्त काळासाठी ही करंजी मस्त अशी करंजी राहते. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे, मीठ आणि पिठी साखर. त्यानंतर ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलेलं आहे. तेल तडका पॅनमध्ये घालते आणि कडकडीत असं तेल आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तेल आता हे गरम झालेलं आहे, मस्त धूर निघेपर्यंत गरम केलेलं आहे आणि ते कडकडीत गरम तेल ह्या रव्यावरती आपल्याला सोडायचं आहे. असा फेस झाला पाहिजे इतपत हे कडकडीत तेल असायला हवं. आता हे गरम आहे म्हणून चमचने मिक्स करून घेऊ. तेल वापरायचे नसेल तुम्ही तूपही ही करंजीच्या सारणामध्ये टाकू शकतात, पण मला तेलाची करंजी ही खायला आवडते म्हणून मी तेल टाकलेले आहे. संपूर्ण हे मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने मिक्स करून घेऊ. पूर्णपणे हे गार झालेलं आहे, म्हणूनच हाताने पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजे कण्याकण्याला तेलाचं मोहन हे लागेल. यापेक्षा आपल्याला जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. असा हा रवा दिसत आहे. आता हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर मैदा गव्हाचं पीठ न वापरता आपण जर का अशा प्रकारे रव्याचा वापर करून ही पारी बनवली तर करंजी संपेपर्यंत म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिन्यापर्यंत तरी मस्त अशी खुसखुशीत राहते. अजिबात ही मऊ पडत नाही आणि वातडही होत नाही. त्यासाठी हेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा करंज्या करून तर पहा. आता थोडं थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे आपण मळून घेतलेला आहे, पारीसाठी लागणारं पीठ. मळत असताना जास्त घट्टसर सुद्धा आपल्याला हे मळायचं नाही किंवा सैलसर सुद्धा नाही, ह्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. आता साधारण अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. यावरती झाकण ठेवते आणि हा रवा आहे म्हणून थोडंसं हे मुरू द्यायचं आहे. साधारण 25 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. असा हा रवा मुरलेला आहे. त्यानंतर आपल्याला करंज्या बनवायला सुरुवात करायची आहे. हे जे पीठ आहे पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का वेळ असेल तर तुम्ही तासाभरासाठी सुद्धा हे असंच मुरण्यासाठी ठेवू शकता. पुन्हा मळून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला उंडे करायचे आहे. असे लहान साईजमध्ये आपल्याला हे उंडे करून घ्यायचे आहे. अगदी भराभर हे उंडे होतात. साधारण या ठिकाणी मी 5 ते 6 उंडे करून घेतलेले आहे. आता लाटी ही लाटून घ्यायची आहे. थोडासा मैदा घेतलेला आहे, ह्या उंड्याला लावून आणि लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना खूप आपल्याला हे जाळ सुद्धा राहू द्यायची नाही पारी आणि खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही. पारी लाटून झालेली आहे. तर पहिली जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साचा न वापरता, जर का तुमच्याकडे साचा वगैरे नसेल तर करंजी कशी बनवाल तर ह्या पद्धतीने तुम्ही करंजी करू शकतात. असं भरपूर सारण टाकलेलं आहे करंजीमध्ये. साधारण 2 पोहे खाण्याचे चमच गच्च भरून सारण टाकलेलं आहे. सारण आपल्याला असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि असं अर्धा चंद्राकृती आकारामध्ये पाणी लावलेलं आहे. त्यानंतर वरची जी पारी आहे अर्ध पारी अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बोटांनी दाबून घ्यायची आहे. आता ही करंजी कापण्याची चक्री घेतलेली आहे. याला काही भागामध्ये फिरकी म्हटलं जाते, चक्री म्हटलं जाते. तर याने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात किंवा नसेल तर सुरी घ्या आणि सुरीने सुद्धा अशा प्रकारचा आजूबाजूचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि मस्त अशी आपली ही पहिली करंजी तयार झालेली आहे, साचा वगैरे न वापरता. मस्त पांढरी शुभ्र अशी ही करंजी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला साचा वापरून कशी परफेक्ट करंजी आपण बनवायची ते दाखवत आहे, अजिबात न फुटणारी. तुम्ही नवीन शिकणारे जरी असाल तरी सुद्धा करंजी बनवताना एक सुद्धा करंजी फुटणार नाही, एवढी मी 100% खात्रीने तुम्हाला सांगते. तर दुसरी पारी सुद्धा अशीच लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी करंजी मी तुम्हाला दाखवत आहे ती साच्याने. तर अशा प्रकारचा हा
साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अगदी बारीक असा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पारी ठेवायची आहे. खाली पीठ वगैरे काही लावायची गरज नाही. या ठिकाणी सारण सुद्धा मी भरपूर असं भरते, म्हणजे चवीला ही करंजी मस्त चविष्ट लागते. साधारण 3 चमच पोहे खाण्याचं गच्च भरले जातील इतकं हे सारण भरून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जो भाग आहे याला अशा प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अर्ध भागाला आणि त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. फोल्ड केल्यानंतर साचा हा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यावरती थोडंसं दाबून घ्यायचं आहे. प्रेस करून घेतलेला आहे. असं छान दाबून घेतल्यावरती जी पारी बाहेर शिल्लक असते ती पारी आपल्याला कट करायची आहे अशा प्रकारे अंगठ्याने. आता पूर्ण शिल्लकची राहिलेली पारी ही काढून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी ही करंजीचा साचा ओपन करून दाखवते. तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपली ही करंजी झालेली आहे. किती मस्त दिसत आहे. अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला एक करंजी करून दाखवते. तशाच प्रकारे साच्यामध्ये प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि वरतून पारी ठेवून सारण भरायचं आहे. एवढ्या ह्या सारणामध्ये साधारण 30 ते 35 करंज्या होत असतात आणि आपण जे पारीसाठी रव्याचं मिश्रण भिजून घेतलेलं आहे ते सुद्धा पीठ अगदी परफेक्ट होते. तुम्ही एका बाजूला सुद्धा पाणी लावू शकतात किंवा पूर्ण गोल बाजूने सुद्धा पाणी लावू घेऊ शकता, काही हरकत नाही. आता मी पूर्ण गोलाकारामध्ये पाणी लावून दाखवलेलं आहे. साचा बंद करते आणि आधीप्रमाणेच शिल्लक राहिलेली पारी ही काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे आणि पुन्हा मी तुम्हाला साचा हा ओपन करून दाखवते. ही तिसरी सुद्धा तुम्ही करंजी पाहू शकता आणि ही उरलेली पारी आपल्याला पुन्हा दुसरी पारी बनवण्यासाठी वापरायची आहे. दाबताना फक्त असं छान घट्ट दाबून घेतलं तर ज्या कळ्या असतात त्या ओपन राहत नाही आणि तळताना करंजी ही सुटत नाही. ह्या प्रकारे बाकीच्या सगळ्या सारणाच्या करंज्या मी करून घेते. किती छान अशा दिसत आहे आणि करंज्या ठेवत असताना मात्र त्या अशाच आपल्याला उघड्या ठेवायच्या नाही, तर असा कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती सगळ्या करंज्या अशा ठेवत घ्यायच्या आहे आणि वरतून सुद्धा तो कापड आपल्याला झाकून ठेवायचा आहे या प्रकारे, म्हणजे त्या कडक होत नाही आणि तळताना करंजी ती फुटत नाही. आता करंज्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर आता करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते. तळण्यासाठी ताटामध्ये एवढ्या करंज्या घेतलेल्या आहे. बाकीच्या करंज्या ह्या कापडाखाली झाकून ठेवलेल्या आहे. तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तर जास्त गार सुद्धा तेल नको आणि खूप असं धूर निघेपर्यंत तापलेलं सुद्धा तेल करंजी तळण्यासाठी आपल्याला घ्यायचं नाही, तर मीडियम पेक्षा थोडं जास्त तापलेलं तेल वापरायचं आहे. गॅस सुद्धा मी आता मीडियम ठेवलेला आहे आणि करंज्या ज्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहे. हाताने मी सगळ्या करंज्या ह्या सोडलेल्या आहे. जेवढ्या आपल्या कढईमध्ये माहिती तितपत करंज्या तेलामध्ये सोडायच्या आहे. आणि तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, पहिल्यांदाच करंजी बनवून तळत असाल, तर कशा प्रकारे तळायची ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच ती आपल्याला पलटवायची नाही, तर काही सेकंद तशीच राहू द्यायची आहे. त्यानंतर मग अगदी हळुवारपणे झाऱ्याने अशी एक एक करंजी आपल्याला उलटपालट करायची आहे. आणि करंजी त्यानंतर जशी तळली जाते त्यानंतर जे बुडबुडे आहे ना तेलाचे ते कमी होतात. पलटवताना अगदी हळुवारपणेच आपल्याला ह्या करंज्या पलटवायच्या आहे, म्हणजे जेणेकरून एक सुद्धा करंजी फुटत नाही. आता करंजीला मस्त असा रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला. साधारण एक करंजीची बॅच तळायला 3 ते 4 मिनिटं लागतात. करंजीला मस्त असा रंग आलेला छान क्रिस्पी करंजी दिसत आहे. त्यानंतर करंजी तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला करंजीचा आवाजही ऐकवते. किती मस्त अशा कुरकुरीत ह्या करंज्या झालेल्या आहे. रंग सुद्धा मस्त असा करंजीला आलेला आहे, पांढरा शुभ्र, आणि तेलातही ही करंजी कुठेही फुटत नाही. तेलही तुम्ही पाहू शकतात. आता अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी तुम्हाला तळून दाखवते. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर करंज्या कशा प्रकारे तळायच्या, तर झारा घ्यायचा आणि झाऱ्यामध्ये करंज्या अशा ठेवून घ्यायच्या आणि झाऱ्यामध्ये करंज्या ठेवल्यावरती तो हळूच तेलामध्ये कढईमध्ये सोडायचा आहे. याने काय होतं, नवीन शिकणारे जरी असाल, अनुभव नसेल तळण्याचा, तरी सुद्धा मस्त अगदी परफेक्ट करंज्या आपण तळून घेऊ शकतो. हातावरती तेल सुद्धा उडण्याची शक्यताही राहत नाही. तर मंडळी, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत इथपर्यंत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आधीच केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तो सगळ्यात नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. मग मंडळी, अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या करंज्या मी संपूर्ण ह्या तळून घेत आहे. आता सगळ्या ह्या करंज्या तळून झालेल्या आहे. करंज्याला किती मस्त असा एकसारखा रंग आलेला आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या करंज्या दिसत आहे. खारीसारखेच मस्त क्रिस्पी अशा ह्या करंज्या होत असतात आणि डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती संपेपर्यंत मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या करंज्या राहतात. हातावरती तुम्हाला ही करंजी सोडून सुद्धा दाखवते, अजिबात थोडं सुद्धा तेल लागत नाही. आता ही करंजी मी तुम्हाला तोडून नाही दाखवत, तुम्ही आवाजही ऐकू शकता. अशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी परफेक्ट मापासह ही करंजी आपली झालेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा, अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.